हॅलो काय नाव तुमचं? हां, सुलभा सुभाष खेर, एकनाथ सावळीमध्ये राहते मी. आणि इथे आता गॅस लाईनीचं काम झालं आहे, पण ते गेटवरच आहे आमच्या ते. पण ते खड्डे खोदून ठेवले ना, त्याच्यात फक्त मातीच टाकले ते. त्याच्यावरती खरं पूर्ण व्यवस्थित काम केलं पाहिजे ना. आता पावसातून लोक पण पडलेत, एक दोन गाडी पण खाली गेले. तर लवकर काम व्हायला पाहिजे ना, कारण तसंच टाकून अर्धवट गेलेत. तर पूर्ण झालं तर बरं होईल. मालिनी करमुटकर. काय समस्या इथे नेमकी काय महानगर गॅसचे पाईपलाईन जी आहे काय समस्या? काय समजणार, ती गॅस लाईन कधी येईल ते तोपर्यंत आमची वाट लागली आहे. आज किती महिने झाले, इथे खड्डा पडला आहे रोडवर. त्याच्यात आमची लहान मुलं आहेत, रोडवर जातात येतात, पडली बिडली तर काय करायचं. काय झालं होतं परवा? पाऊस येऊन गेला, पावसात ते पाणी पडलं तुंबलेला, त्याच्यात एका दोघांची गाडी फसले, चाका हे झाली अडकली. काय काय मागणी करा महापालिकेकडे? मागणी काय, त्याने होतं तेवढं लवकर हे करून द्यायचा, रिपेअर करायची येऊन. खड्डे बुजवतात का ते येऊन लवकर? खड्डे कुठे बुडवतात लवकर, आता किती महिने झाले हे पाईपलाईनीचं काम करून, किती महिने झाले आहेत खोदून ठेवलं. आणि आता हे पावसाळ्यात काय होणार आहे. नक्कीच महानगर गॅसची जिथे जिथे कामं चालू आहेत त्या ठिकाणी ही समस्या प्रत्येक ठिकाणी आहे. महानगर गॅसवाले जेव्हा काम चालू करायचं असतं तेव्हा आश्वासन देतात की आम्ही काम झाल्याबरोबर जसं पूर्वी होतं तसं करून देऊ, परंतु त्यांच्या माध्यमातून तो केलं जात नाही. आणि नंतर आपण त्याचा पाठपुरावा करायला गेलो की ते सांगतात की आम्ही महापालिकेला त्याचा भरणा केलेला आहे, परंतु ती जबाबदारी ते स्वतः काय घेत नाही. काम सुरू करायच्या अगोदर सर्व आश्वासन देतात की जिथे जी परिस्थिती पूर्वी होती तसं आम्ही करून देऊ, परंतु तसं होत नाही. संबंधित ठेकेदारांवर काही पक्षातर्फे तुम्ही काही कारवाई करणार आहात? पक्षातर्फे कारवाई करण्यापेक्षा मला वाटतं महापालिकेने त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे. जर त्याच्यामध्ये एखाद्या नागरिकाचा नाहक जीव गेला तर त्याची जबाबदारी कोणाची राहील हे सुद्धा स्पष्ट केलं पाहिजे.